नमस्कार. जय महाराष्ट्र. मी कुणाल पाटील, युवासेना पालघर जिल्हा प्रमुख. आज आपण पाहतोय की माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार आपल्या देशामध्ये घडत आहेत. आधी कल्याण, नंतर बदलापूर आणि काल पालघर. कालची पालघरची घटना म्हणजे अशी की एक 12 वर्षाची मुलगी तिच्या घरून तिच्या ट्युशनला जात असताना एका नराधामाने तिला त्याच्या घरी बोलवून घेतलं आणि हा नराधाम तिच्या शेजारीच राहत असे. नेहमी ती याच्या घरात खेळत असे, काका काका याला काका हाक मारत असे. पण ह्याचा फायदा घेऊन त्या नराधामाने काल तिला त्याच्या घरात बोलवून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर आपण पाहतोय की माणुसकी किती खालावत चाललेली आहे. आपण विसरत चाललोय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय, आपण बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात राहतोय, आपण आनंद दिघे साहेबांच्या महाराष्ट्रात राहतोय. आणि ज्या वेळेस ह्या पूर्वी ठाण्यामध्ये अशा काही घटना व्हायच्या तेव्हा आपल्याला माहितीच आहे की आनंद दिघे साहेब त्यांना कशा प्रकारे शिक्षा द्यायचे. तर आता त्याच शिक्षेची ह्यांना गरज आहे. हे आता कोर्ट कचेरीला घाबरत नाहीत आणि म्हणून वारंवार ह्या घटना वाढत चालल्यात. ह्यांना फाशीची भीती नाही आहे. ह्यांना माहिती आहे की आपण अशा काही गोष्टी केल्या तर 3-4 वर्ष आधी आपल्याला कुठली सजा होणार नाही, आपण आरामात राहूया. त्यामुळे ह्यांना ह्या गोष्टींची जराही भीती नाही आहे. म्हणून आपल्याला काहीतरी कठोर पावलं उचलायला हवी, जेणेकरून आपल्या मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवायला हवं. माझी कॉलेज प्रशासनाला पण विनंती आहे की जास्तीत जास्त तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही 1 तास, ज्या मुली आहेत त्या मुलींना 1 तास फक्त सेल्फ डिफेन्स शिकवायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे अशा कुठल्या घटना घडत असतील त्यांच्यासोबत तेव्हा ते स्वतःला प्रोटेक्ट करू शकतील. म्हणून ह्या गोष्टी होणे आता गरजेचं आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही म्हणजे रात्री अपरात्री कुठलीही महिला जिला रिक्षा भेटत नसेल, जिला बस भेटत नसेल, त्या ताईंना, त्या माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, 8408995058 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही रात्री कधीही, तुम्हाला कुठे घरी जायचं असेल, कुठे सोडायचं असेल, तुम्ही कधीही आम्हाला कॉल करू शकतात. युवा सेना पालघर जिल्हा तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. तुम्ही अर्ध्या रात्री कधीही फोन करू शकतात की आम्हाला घरी सोडायचं आहे, आम्हाला गाडी भेटत नाही आहे. युवा सेनेमार्फत तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवलं जाईल. आणि ह्या नराधमांना कशा प्रकारे शिक्षा देता येईल हे आता आपल्याला ठरवायचं आहे. कारण की आता आपणच ह्यांना शिक्षा देऊन ह्यांना अद्दल घडवू शकतो. कारण की ह्यांना आता प्रशासनाचा भीती राहिलेली नाहीये. त्यामुळे आपण आपल्या मुलींना लिपस्टिक घेऊन देतो, मेकअप किट घेऊन देतो. त्यापेक्षा माझी विनंती सर्व पालकांना अशी आहे की तुमच्या मुलीच्या बॅगेमध्ये कंपल्सरी एक छोटा नाईफ येतो, तो एक नाईफ तिच्या बॅगेत ठेवा आणि तिला सांगा की अशी जेव्हा तुझ्यावरती परिस्थिती येईल तेव्हा तू ह्याचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे. तेव्हाच आपल्या ह्या मुली सुरक्षित राहतील. कारण की आता पुन्हा शिवशाही राबवायला आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्याशिवाय ह्या नराधमांना अद्दल घडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.